समाजातील विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणारे व्यक्ती आणि संस्थांचा गौरव करणारा राज्यस्तरीय जागृत महाराष्ट्र पुरस्कार सोहळा 2026 नुकताच अंधेरी पश्चिम मुंबई येथे मोठ्या उत्साहात पार पडला। तळागाळातील कार्यकर्त्यांना सन्मानाचा मंच देणाऱ्या या सोहळ्याची सविस्तर माहिती पाहूया। 7 जून रोजी यारी रोड अंधेरी पश्चिम येथील ऑर्किड इंटरनॅशनल स्कूलमध्ये आयोजित करण्यात आलेल्या या भव्य पुरस्कार सोहळ्यास अभिनेत्री दीपाली सय्यद, शिक्षण महर्षी अजय कौल, फायटर मास्टर शैला टिके कुलकर्णी, शिवसेना उपनेते अमोल कीर्तीकर, माजी मंत्री तथा आमदार असलम शेख, आमदार हारून खान, संजय बनसोडे यांच्यासह अनेक मान्यवरांची उपस्थिती लाभली। यावेळी उपस्थित मान्यवरांनी जागृत महाराष्ट्राच्या सामाजिक कार्याचे कौतुक करत पत्रकारिता, शिक्षण, सामाजिक कार्य आणि सामान्य नागरिकांच्या प्रश्नांवर काम करणाऱ्या व्यक्तींना प्रोत्साहन देण्याची गरज व्यक्त केली। पुरस्कार विजेते या सोहळ्यात विविध क्षेत्रातील मान्यवरांचा विशेष सन्मान करण्यात आला। नरसिंग जनार्दन सोनटक्के यांना जागृत आदर्श शिक्षण पुरस्कार, सुनीता अशोक कावळे यांना जागृत आदर्श उद्योजिका पुरस्कार, संकल्प प्रतिष्ठानला जागृत आदर्श सामाजिक संस्था पुरस्कार, रामेश्वर शिवाजी दरेकर यांना जागृत निर्भीड आदर्श पत्रकार पुरस्कार, अक्षय मराठे यांना जागृत आदर्श संस्थापक पुरस्कार प्रदान करण्यात आला। तसेच समता फाउंडेशन, मानवता विकास संस्था, विथ आर्या, रेड बॉईज फाउंडेशन आणि डिवाइन ट्रस्ट फाउंडेशन या संस्थांचाही गौरव करण्यात आला। याशिवाय सचिन रामचंद्र एरमे यांना आदर्श शेतकरी व डॉक्टर तानाजी चंदावार यांना आदर्श डॉक्टर, सुषमा जाधव यांना आदर्श पत्रकार, डॉक्टर अनिल बिराडे यांना आदर्श रुग्णमित्र, तर नथुराम सूर्यवंशी यांना जागरूक नागरिक पुरस्कार 2026 ने सन्मानित करण्यात आलं। समाजासाठी निस्वार्थ भावनेने काम करणाऱ्या व्यक्ती आणि संस्थांचा गौरव करून त्यांना अधिक जोमाने कार्य करण्याची प्रेरणा देणे हा पुरस्कार सोहळ्याचा मुख्य उद्देश आहे, असे आयोजक अमोल भालेराव आणि सूरज भालेराव यांनी सांगितले। तळागाळातील कार्यकर्त्यांच्या कार्याला सलाम करत समाजात सकारात्मक बदल घडवणाऱ्या व्यक्ती आणि संस्थांचा सन्मान करणारा हा जागृत महाराष्ट्र पुरस्कार सोहळा अनेकांसाठी प्रेरणादायी ठरला आहे। नागनाथ ससाणे, राष्ट्र माझा लाईव्ह न्यूज। खूप छान वाटलं। सगळ्यात आधी जागृत महाराष्ट्राला 7वं वर्धापन दिनानिमित्त खूप खूप अभिनंदन। आणि ते खूप चांगले उपक्रम करतात। त्यांच्या हस्ते त्यांनी जे राज्यस्तरीय पुरस्कार दिला, वाटप केलं, ते वाटप अतिशय उत्तम लोकांना जे समाजासाठी काम करतात, समाजासाठी झटतात आणि त्या अशा म्हणतात रत्न शोधून काढले होते आणि त्या सगळ्यांना पुरस्कार मिळाला, तर त्यांचं अभिनंदन आणि त्यांचं कौतुक। त्याच निवडीबद्दल बोलते की हे सगळ्यांनाच नाही जमत आणि खऱ्याखुऱ्या रत्नांना शोधून काढल्या अमोलने। आणि म्हणजे पूर्ण ऑल ओव्हर महाराष्ट्रामध्ये बघून त्यांनी कुठे कुठे कोण काय काम करतं आहे आणि ते खरं काम करतं आहे, अशा व्यक्ती म्हणजे मी जेवढ्या लोकांना बघितलं, मी प्रत्येकाची नावं नाही घेऊ शकत, पण कोणी अन्न वाटप करत आहे, तर कोणी डॉक्टर आहे, ते मोफत डॉक्टरकी करत आहे। म्हणजे इतकं चांगले कामं करणारी लोकं आपल्या महाराष्ट्रात आहेत आणि त्या महाराष्ट्रातील लोक शोधून काढून त्यांना इथपर्यंत येऊन ते प्लॅटफॉर्म देणं हेही खूप महत्त्वाचं असतं आणि ते काम जागृत महाराष्ट्र करत आहे, त्याच्यामुळे त्यांचं कौतुक। आज यहाँ पे जिसको भी अवार्ड मिला उनके चेहरे पे बहुत खुशी थी, तो उनका मनोबल कितना बहुत बढ़ता है। जो भी काम करता है, जो आज समाज के लिए जो भी अच्छा काम करता है, जब उनको कोई शाबाशी देता है तो उनको काम करने की इच्छा और प्रबल हो जाती है। क्योंकि क्या होता है कि काम करते रहो, लेकिन कभी कोई ऐसा आके बोलता है कि अरे वाह, आपने जो काम किया वो सराहना की जाती है, उनको पुरस्कार दिया जाता है, तो उनको और काम करने की उम्मीद बढ़ती है और वो उम्मीद सबके चेहरे पे नज़र आ रही थी। मला आवडलं, खूप आवडलं। सगळ्यांना पुरस्कार, ज्या व्यक्तींना, अशा व्यक्तींना मी पुरस्कार दिले ते खरंच डिझर्व करतात, त्यांना पुरस्कार देण्याच्या ते पात्रतेचे आहेत आणि त्यांना माझ्या हस्ते जे पुरस्कार देण्यात आलं, त्याच्यामुळे मला स्वतःला पुरस्कार घेतला की मी अशा सगळ्यांना पुरस्कार देण्याची पात्र ठरते, त्यामुळे थँक्यू सो मच। नाही, खरोखरच आपण हे जे व्यासपीठ दिलेलं आहे ते जनसामान्यासाठी आणि जे खरोखर तळागाळात कामं करतात। म्हणून मी सांगितलं ना की पैसे दिल्यानंतर कुठल्याही सेलिब्रिटी आपल्याला मिळू शकतात, पण नाही की जसं पाहायला गेलं तर दीपाली मॅडमचं जे काम आहे ते तुम्ही पाहताय की गावखेड्यामध्ये, ग्रामीण भागामध्ये कुठं पुराचं संकट आलं, कुठं काय गोष्टी झाल्या, तर त्या ठिकाणी त्यांनी स्वतःहून पोहोचलेत आणि 1-2 नाही 3-3, 4-4 कोटीची त्यांनी अशी मदत केलेली आहे। म्हणून मला असं वाटलं की नाही, हे जे व्यासपीठ आहे, जनसामान्याचं व्यासपीठ आहे, या ठिकाणी जो चेहरा आहे
मला दीपाली सय्यद मॅडमचाच पाहिजे. म्हणून मी त्यांना सांगितलं की मॅडम असं आहे, आणि म्हटलं जे मी काही तुम्हाला प्रोफाईल देतो आहे त्यात एकही पेड पुरस्कार नाही आहे. जे खरोखर तळागाळात कामं करतात अशा व्यक्तींना आम्ही त्या दिवशी आम्ही सत्कार देणार आहोत, पुरस्कार देणार आहोत. आणि त्या दिवशी त्यांनी एका शब्दामध्ये सांगितलं की ठीक आहे, मी तुझ्यासाठी नक्की वेळ काढेन, कारण हे अशा काही जे संस्था आहेत समाजापर्यंत जाऊन कामं करतात त्यांना प्रोत्साहन देणं खूप गरजेचं आहे. कारण जेवढं आपण त्यांना प्रोत्साहन देऊ त्याच पद्धतीने ते कामं करत राहतील. जसं मी सांगितलं की पत्रकारांना सुद्धा एक सक्षम करणं ह्या सर्व राजकीय लोकांची जबाबदारी आहे. तरच ह्या देशामध्ये चांगल्या पद्धतीचं एक आपल्याला काहीतरी चेहरे पाहायला मिळतील, देशाची प्रगती होईल आणि ज्या पद्धतीचा जो भ्रष्टाचार वाढलेला आहे तो कुठेतरी कमी होईल. नक्कीच.